5. भावचरित्र. आता भावचरित्र पहायचे. मनुष्याचे भावचरित्र अथवा अंतर्जीवन जरी मुख्यतः त्याच्या स्वतःच्या भावनेचे बनलेले असते, तरी ती भावना बनविण्यात इतरांचाही पुष्कळ हात असतो. नाथांच्या भावनेचा मूल गाभा त्यांच्या कुळात पूर्वापार चालत आलेल्या भक्ती संस्काराचा आहे. त्यांचे पणजे भानुदास यांचे सारे जीवन विठ्ठलाच्या भक्तीने भावित झाले होते. त्यांचा मृत्यू इसवी सन 1513 आणि नाथांचा जन्म यात फक्त 20 वर्षांचे अंतर होते. आणि नाथांचे आईबाप लहानपणीच वारल्यामुळे त्यांचे आजे चक्रपाणी यांनीच त्यांचे संगोपन केले. साहजिकच चक्रपाणी यांच्या मुखातून भानुदासांची जीवनगाथा नाथांना लहानपणी अनेक वार ऐकावयास मिळाली असेल. भानुदासांच्या जीवनातली मुख्य घटना विठ्ठलाची मूर्ती, जी विजयनगरचा धर्मनिष्ठ राजा कृष्णराज याने बहुधा संरक्षणाच्या उद्देशाने विजयनगरला नेऊन ठेवली होती, ती पुन्हा पंढरपुरास परत आणणे ही आहे. एखाद्या राज्य स्थापनेहून ही घटना कमी महत्वाची नाही. असंख्य भक्तजनांची जी अधिदेवता, तिच्या मूर्तीचे रक्षण करण्याची शक्ती त्या भक्तजनात नसावी आणि तिचे रक्षण करण्याची पाळी राज्यसत्तेवर यावी, यासारखी भक्तीला लांछन लावणारी गोष्ट आणि कोणती असू शकेल? राजा कृष्णराजाला मूर्तीच्या सुरक्षिततेची खातरजमा झाल्याशिवाय ती मूर्ती परत आणणे शक्यच नव्हते. आपल्या भक्तीच्या बळावर सर्व भक्तजनांचा प्रतिनिधी बनून जेव्हा तशी खात्री भानुदास देऊ शकले, तेव्हाच तो ठेवा त्यांना परत मिळवता आला. हे उघड आहे. या त्यांच्या कृतीने त्यांनी भक्तजनांचीच नव्हे, पण सबंध महाराष्ट्र देशाची लाज राखली. भक्तीच्या क्षेत्रातील हा त्यांचा महापराक्रम बालपणी नाथांच्या कानावर किती वेळा पडला असेल याची आपण कल्पना करू शकतो. जसा घडा सबंध मातीचा बनलेला असतो, तसे नाथांचे बालमन या घटनेचे बनलेले आहे. त्यांना ती घटना एखाद्या अद्भुत चमत्कारासारखी जीवनभर आठवत असेल. देवभक्तांचे परस्पर प्रेम वर्णित असता, जरी देव नेऊन घातला दूरी, परतोनी पाहे तव घरा भीतरी. भजन 128. असे नाथांनी जे चमत्कारपूर्ण वर्णन केले आहे, ते करताना त्यांच्या डोळ्यासमोर कुणाचे चित्र असेल? संत आधी, देव मग. भजन 130. भक्त देवाचाही बाप. भजन 225 इत्यादी उल्लेख त्याच स्फूर्तिस्थानातून निघालेले आहेत. भानुदासांचे मृत्यूसमयी 65 वर्षांचे वय होते. नाथांचे वय तेवढे वय होताच नाथांनाही देह विसर्जनाची प्रेरणा झाली. इतके त्यांचे जीवन भानुदासांच्या स्मरणाने भारलेले होते. आपण भानुदासासारखे व्हावे अशी तळमळ लहानग्या एकनाथाला लागून राहिली होती. तोच त्यांना मार्गदर्शकही सापडला. जवळच देवगिरीला जनार्दन स्वामी राहत असत. 12 वर्षांच्या वयात
नाथ त्यांच्याकडे पोचले आणि त्यांनी त्यांची अर्धघडी आराम न घेता आणि तहानभूक विसरून भजन 173 दीर्घकाल सेवा केली. शेवटी त्यांना गुरुपासून जी दृष्टी लाभली ती जनी जनार्दन या सूत्रवाक्यात नाथांनी आपल्या सबंध साहित्यात असंख्य वेळा उल्लेखली आहे. जनतेची जनार्दन, एका जनार्दनी भजन. जनी जनार्दन प्रत्यक्ष डोळा कान दिसे यासी. वरचं भजन क्रमांक 45, या ओळी भजन क्रमांक 187. एका जनार्दनी जनी जनार्दन तयासी नमन. भजन 246. साकर दिसे परी गोडी न दिसे, ती काय त्यावेगळी असे, तैसा जनी आहे जनार्दन. भजन 277. जननोहे अवघा हा जनार्दन. भजन 286. अवलोकिता जन दिसे जनार्दन. भजन 301. इत्यादी स्थळे याच भजन संग्रहात पाहायला सापडतात. त्यांच्या इतर साहित्यातही ती अशीच भरपूर आहेत. जनैर अर्द्यते याच्यते इति जनार्दनः. सर्व लोक ज्याची याचना करतात, ज्याच्यापाशी मागतात, तो जनार्दन. या व्युत्पत्तीने जनार्दन शब्द परमेश्वरवाची सर्वश्रुत आहे. आपल्यापुरते गुरुस्मरणही नाथांनी त्यात साधून घेतले आहे. भज गोविंदम मध्ये शंकराचार्यांनी सर्व लोकांसाठी ईश्वर भक्तीचा आदेश देऊन आपल्या गुरुभक्तीचाही निर्देश गोवून टाकला. कारण गोविंद हे त्यांच्या गुरुचेही अभिधान होते. नाथांनीही तीच कल्पना उचलली, कारण त्यांचीही तशीच श्रद्धा होती. भजन 172. आपली गुरुभक्ती इतरांवर लादायची नाही आणि आपली सोडायची नाही, अशी ही शिष्टांची रीत आहे. जनी जनार्दन हे सूत्र आता सर्वच भाषात आढळून येते. त्याचा उगम कुठून झाला हे निश्चित सांगणे कठीण आहे. त्याचा प्रसार गोदेपासून गंगेपर्यंतच्या भागात तरी मुख्यतः नाथांमुळे झाला असे असण्याचा संभव आहे. जनसेवा हीच जनार्दन पूजा आहे, असे वाक्य मला मलयालम भाषेमध्ये वाचावयास मिळाले होते. मलबारमध्ये परमेश्वराचे जनार्दन हे नाव विशेष ख्यात आहे. जनार्दनाचे एक फार मोठे देवस्थान तिकडे आहे. तसे जनार्दन हे नाव विष्णू सहस्रनामात संग्रहित असल्यामुळे अखिल भारतीयच आहे. जसे विठ्ठल आणि पांडुरंग हे महाराष्ट्राचेच दुसरीकडे पसरले, तसे जनार्दनाचे नाही. सारांश: जनी जनार्दन या सूत्राचे एखादे विशिष्ट उगमस्थान नसण्याचाच संभव आहे आणि तेच योग्य आहे. कारण विशाल कल्पना या उगमरहितच शोभतात आणि उगमरहितच असू शकतात. तथापि गुरुकृपेने लाभलेला हा बोध नाथांनी आपल्या जीवनात मुरवला. त्यावरच सारे जीवन रचले. त्याबद्दल सबंध महाराष्ट्राची साक्ष आहे. म्हणून मराठी भाषेपुरते बोलावयाचे तर या मंत्राचे द्रष्टे जनार्दनाचे शिष्य एकनाथच ठरतात. जनसेवा
हे मानवाला सहज उपलब्ध असलेले ईश्वर भक्तीचे अत्यंत सुलभ आणि तितकेच समर्थ साधन आहे. या विचाराला वेदापासून वैष्णव संप्रदायापर्यंतच्या साहित्यातून आधार दाखविता आले तरी कोणत्याही कारणामुळे असो येथील साधकांच्या साधनेत एकंदरीत त्याचा प्रभाव कमीच उमटलेला आहे. येथील साहित्याचा सारा ओघ पाहून याचे कारण माझ्यापुरते मी असे ठरविले आहे की जनसेवेचे काम वर्णव्यवस्थेने परभारेस होऊन जाते अथवा जावे अशा कल्पनेने साधकांनी अंतरंग साधनेतून हा विचार वगळला. पण वर्णव्यवस्था गेली 1000-2000 वर्षे मूळच्या परिशुद्ध स्वरूपात कुठेच अंमलात नव्हती. उलट तिचे विकृत रूपच सर्वत्र अंमल गाजवीत होते. त्यामुळे साधकांची कल्पना कल्पनेतच राहून गेली. वस्तुनिष्ठ विचार करणाऱ्या ज्या थोड्या सूक्ष्म दृष्टीच्या आणि जनसंपर्कात राहणाऱ्या साधकांनी ही गोष्ट हेरून घेतली त्यात नाथांची ठळकपणे गणना होते. जनार्दन स्वामी स्वतः जनसेवेत राबणारेच साधक होते. ते त्यावेळचे एक सरकारी नोकरच होते. या बाबतीत त्यांचे न्यायमूर्ती रानडे यांच्याशी साम्य आहे. उपमा अक्षरशः घ्यायची नाही. न्यायमूर्ती रानडे एक तळमळीचे भक्त होते आणि जनार्दन स्वामी मुक्कामावर पोचलेले सिद्ध पुरुष होते. पण या फरकामुळे जनार्दन स्वामींनी जाणून बुजून विशिष्ट मर्यादा पत्करून केलेली जनसेवा अधिकच खुलून निघते. अशा गुरुपासून दृष्टी लाभलेला एकनाथ जनसेवेच्या विचाराने अंतर्बाह्य भरून गेला यात नवल नाही. संसार ब्रह्मस्फूर्ती सांडोनिया अहंकृती. भजन 255. परमार्थे साधे सहज संसार, सहज संसारे घडे परमार्थ. भजन 20. जगाची नेत्री दिसे तो संसारी, परी तो अंतरी स्फटिक शुद्ध. भजन 21. इत्यादी आत्मविश्वासाचे उद्गार अनुभवाशिवाय कोण काढू शकणार. एके ठिकाणी तर नाथांनी येथपर्यंत म्हणून टाकले की ईश्वर भावनेने सर्वभूत सेवा करणे हे बहिरंग साधनच नव्हे तर अंतरंग साधनही आहे. किंबहुना सर्वच साधन ते आहे. ज्ञान, भक्ती, विवेक, विरक्ती सर्वच त्यात येऊन जाते. भजन 215. याहून अधिक निकराची भाषा काय असू शकणार. या ठिकाणी एका गोष्टीकडे लक्ष वेधणे जरुरीचे आहे. जनतेची जनार्दन अशी खूणगाठ बांधूनही नाथ सहसा जनसेवा असा शब्द योजित नाहीत. जनार्दनाची सेवा किंवा भगवत भाव अशी भाषा बोलतात. यात एक दृष्टी आहे आणि तीच मला तरी मानवते आणि अधिक योग्य वाटते. एकदा एका हरिजन सेवकाला मी लिहिले होते, हरिजनांची अथवा सामान्य जनांची होईल ती सेवा आपण अवश्य करू, पण आपण हरिजन सेवक अथवा जनसेवक न होता हरिसेवकच होऊया. जनतेची जनार्दन याचा अर्थ जनसेवा
ही आपोआपच जनार्दन सेवा होऊन जाते. असा करणे अनुभवाला धरून नाही. कोणतीही सेवा हरिभावनेने भावित होईल तेव्हाच ती हरिसेवा ठरेल. एरवी ती अनेक प्रकारच्या रागद्वेषात, आसक्तीत, पक्षपातात लोटू शकते. केवळ व्यक्तिगत स्वार्थी जीवनापेक्षा जनसेवेच्या जीवनात चिंतनाची लांबी रुंदी वाढली तरी खोली वाढतेच असे नाही. म्हणून हातपाय जनसेवेत राबवीत असता चित्ताची हरीशी गाठ घालणे श्रेयस्कर आहे. ई जनी जनार्दन एवढी गुरुकृपा दृष्टी घेऊन नाथांनी गृहस्थाश्रम सुरू केला. पण त्यांच्या हातून ज्याला ते सहज संसार म्हणतात तो सहजगत्या घडून येण्याला त्यांच्या समानशील सहधर्मचारिणीकडून अमूप मदत मिळाली. पतीच्या व्रतमय जीवनात विलीन होणाऱ्या त्या पतिव्रतेच्या ऋणाचा उच्चार तिच्या इच्छेविरुद्ध नाथ कसे करू शकणार? तथापि एका अभंगात त्यांनी त्या ऋणाचा अगदी अभावितपणे बेमालूम उल्लेख करून ठेवला आहे. संता वाचोनिया नाम नये हाता, साधने साधिता कोटी जाणा, जैसे कांते विण करणे संसार, साधन विचार व्यर्थ ठेला. भजन 157. कनक कांता नये चित्ता, तोची परमार्थी पुरता. भजन 45. यातली कांता वेगळी आणि ही कांता वेगळी हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. ई भानुदास, जनार्दन स्वामी आणि गिरिजाबाई या तिघांशिवाय आणखी एक चौथा होऊन गेला, ज्याने नाथांची जनी जनार्दन भावना अत्यंत दृढ केली. नाथांच्या साधुत्वाच्या सुगंधाने अनेक भ्रमर ओढले गेले. त्यात एक 15-16 वर्षांचा देहाने आणि मनाने बलवान असा एक बाल होता. नाथांच्या घरी सेवेसाठी आलो आहे असे म्हणून त्याने आश्रय मागितला. नाथांनी तू कोण, कुठला म्हणून विचारपूस केली असेल. त्याला बटू वामनाने बलीला जशी उत्तरे दिली तशासारखी त्याने श्लेषयुक्त उत्तरे दिली असतील की काय कुणास ठाऊक. अथवा शंकराचार्यांच्या त्या हस्तामलकासारखी दिली असतील. मी त्यावेळी हजर नव्हतो आणि म्हणून मला ती काही माहीत नाहीत. त्याला नाथांनी आपल्या घरी ठेवून घेतले आणि चंदन उगाळणे, पाणी वाहून आणणे इत्यादी देवसेवेची कामे त्याला सोपविली. तो ती एकनिष्ठपणे करू लागला आणि 24 तास आनंदाने राहू लागला. 10-12 वर्षे तो गुरुदास्याने कृश आणि गुरुप्रेमाने पुष्ट झाला. त्याचे तारुण्य लक्षून नाथांनी गिरिजाबाईंसमोर लोकरीतीस अनुसरून त्याच्या विवाहाची गोष्ट काढली. तो मुलगा दुसऱ्या दिवशी काहीच न कळवता गुपचूप निघून गेला. तो कधीच परत आला नाही अथवा त्याची पुढे काही खबरही कळली नाही. हरिप्रेमाने रंगलेल्या नाथांच्या मनाने घेतले की या रीतीने परमेश्वरानेच माझ्या घरी येऊन माझ्याकडून काहीच सेवा न घेता माझी सेवा केली आणि त्याची काही सेवा करण्याची मी गोष्ट काढल्याबरोबर तो निष्काम प्रभू माझ्या दृष्टीत ज्ञानांजन घालण्यासाठी निघून गेला.
श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो असे भाविक लोक बोलतच आहेत, पण नाथही स्वमुखाने तसेच म्हणत आहेत. भजन 234. हा चौथा नेहमीच भक्तांच्या जीवनात कुठे ना कुठे हात घालीत आणि त्याच्या स्पर्शाने त्यांचे सबंध जीवन तो भारून टाकीत असतो. भक्त मग त्याच्यासाठी आपला देह रिकामा करीत असतो आणि तोच त्याच्या देहात कायमचा नांदत असतो. नाथांची श्रीखंड्याच्या स्पर्शाने अशी दशा झाली आणि कुणालाही मानवरूपात पहावयाचे नाही, हरिरूपातच पहावयाचे असा त्यांनी कायमचा निश्चय करून टाकला. 6. जनतेची जनार्दन. जनसेवेच्या आणि हरिजन सेवेच्या रूपात हरिसेवा करायची असा ज्यांचा जीवन निर्णय झाला, त्यांच्या जीवनाचे आणि चिंतनाचे आणि आकांक्षेचे स्वरूप आपण कल्पू शकतो. जसे ते आपण कल्पू तसेच ते नाथांचे झाले आहे. आपण एक कल्पना करूया आणि नाथांपासून धडा घेऊया. जनतेची जनार्दन या मूल सिद्धांतापासून साधना कर्मयोगमय असावी हा उपसिद्धांत अगदी युक्लिडच्या पद्धतीने निष्पन्न होतो. कर्म म्हटले की कर्मठपणा आणि कर्माच्या पाठीमागे धावत सुटणे, हे दोन दोष चिकटू पाहतात. उलट योग म्हटले म्हणजे कर्मशून्य काल्पनिक ध्यान साधनेकडे कल जातो. कर्माग्रही पुरुष आत्म्याची मूळ निष्कर्म भूमिका गमावून बसतो. कर्म सोडून काल्पनिक ध्यानाच्या मागे चालू पाहतो. कर्मयोगी हे दोन्ही दोष टाळतो. तो ओघाने आलेले सहज प्राप्त कर्म आचरून तेच भगवंताला अर्पण करून मोकळा होतो. भजन 18-19. तो शुद्ध अशुद्धाचाही फार वाद घालीत नाही. कर्म अधिकात अधिक शुद्ध आचरावे ही त्याची दृष्टी राहतेच. भजन 105. पण शेवटी सहज प्राप्त ते कर्म न सोडावे सदोषही या गीतावचनाप्रमाणे त्याची भूमिका असते. नाथांनी आपल्या सबंध साहित्यात कर्मयोगाचे समत्वयुक्त समर्थन केले आहे आणि त्यांचे स्वतःचे जीवन त्याचे उत्तम उदाहरण झाले आहे. लोकसेवक कर्मयोगी लोकभाषेचा कैवारी असणे स्वाभाविकच आहे. भजन 35. पण नाथांनी निरभिमान वृत्ती राखून ज्या तऱ्हेने लोकभाषेची प्रतिष्ठा सिद्ध केली त्यात त्यांची विशेषता आहे. नाथांनी भागवत मराठीत आणले. हे त्यांचे काम त्यावेळच्या शास्त्री पंडितांना, प्रत्यक्ष नाथांच्या विद्वान मुलालाही आक्षेपार्ह वाटले. त्यावर नाथांनी काय केले? नाथांनी त्या भागवताचे तयार झालेले अध्याय त्या आक्षेपकांच्याच हाती सोपविले आणि म्हटले, जर
मुळातील अर्थाला काही न्यूनता आली असेल अथवा भावगौरवाची हानी झाली असेल तर आपण हे लिखाण गंगेत अर्पण करू शकता. या त्यांच्या वागण्यात त्यांचा आत्मविश्वास, त्यांची नम्रता आणि समोरच्या माणसाचे हृदय जिंकून घेण्याची सत्याग्रही पद्धती दिसून येते. पंडितांनी काय केले? एके ठिकाणी काडी घालून तेवढा भाग वाचून पाहिला. त्यांना त्यात दूषण देण्यासारखे काही दिसले नाही. दिसले असते तर तो ग्रंथ तिथेच टाकाऊ झाला असता. कारण त्यांची परीक्षणाची रीतच अशी होती की एका काडीत निघालेला भाग नापास ठरला की सबंध ग्रंथ नापास ठरायचा आणि एका काडीत पास ठरला तर आणखी 10-5 ठिकाणी काड्या घालून बघायचा. नापास करणे अशक्य झाले तरच ग्रंथ पास करायचा. पंडितांनी ग्रंथ पास केला म्हणजे त्याला काळाची भीती उरलीच नाही. नाथांचा ग्रंथ त्या गुणदोष विचक्षण पंडितांनी चारी बाजूंनी कसोटीने चाळून कालनिर्भय ठरवून आदरपूर्वक लोकगंगेत सोडून दिला. गुणज्ञ पुरुषाला गुणज्ञान टाळता येत नाही. संस्कृतातील धर्मग्रंथ प्राकृत भाषेत आणणे अधर्माचे आहे असा पंडितांचा आक्षेप दिसत नाही. तसा आक्षेप त्यांना घेणेही शक्य राहिले नव्हते. कारण ज्ञानदेवाने आपल्या दिव्य सामर्थ्याने त्याचे केव्हाच निराकरण करून ठेवले होते. पंडितांची शंका मराठी भाषेच्या शक्तिसंबंधानेही तितकीशी नसावी. कारण ती ही शक्ती ज्ञानदेवाने दाखवून दिली होती. पण त्यांची शंका नाथांच्या योग्यतेविषयी दिसते. अशी शंका घेण्याचा त्यांचा अधिकार आणि ती निवारण करण्याचे आपले कर्तव्य नाथांनी मानले. लोकभाषा समृद्ध झाल्याशिवाय आणि तिला निर्विवाद मान्यता मिळाल्याशिवाय लोकजीवन उन्नत होणे शक्य नसल्यामुळे नाथांनी लोकभाषेसाठी एवढे सायास केले. ज्ञानदेवांनी जरी हेच कार्य पूर्वी केले होते तरी त्यांच्या व्यक्तित्वाचे अलौकिक तेज, बाळपणीच सर्वज्ञता वरीतयाते या त्यांच्याच वर्णनाप्रमाणे बाळपणीच प्रकट झाल्यामुळे ते कार्य त्यांच्या व्यक्तिगत गौरवाचे ठरणारे होते. मराठी भाषेच्या गौरवाचे तितकेसे ठरणारे नव्हते. लोकभाषेसाठी नाथांनी दुसरी महत्त्वाची जी गोष्ट केली ती ज्ञानेश्वरीचे संशोधन. नवीन देऊळ बांधण्यापेक्षाही प्राचीन देवळाच्या जीर्णोद्धाराचे पुण्य मोठे मानले जाते. ते अगदी यथार्थच आहे. ज्ञानदेव हा मराठी जनतेसाठी देवाने पाठविलेला निरोप्या होता हे नाथांनी ओळखले होते. त्यांचा तो निरोप परिशुद्ध स्वरूपात काही भेसळ न होता जसाच्या तसा निखळ रूपात लोकांना मिळत राहील अशी सोय केल्याने जनतेचे जे कल्याण साधणार होते ते कोणताही नवीन ग्रंथ लिहिल्याने साधणारे नव्हते. ज्ञानदेवापासून नाथांच्या काळापर्यंत 300 वर्षांचा अवधी लोटला. तेवढ्यात मूळची ज्ञानेश्वरी ओळखू न येण्याइतके विकृत रूप लोकांनी ज्ञानेश्वरीचे करून ठेवले होते. त्याचे शोधन करण्यात नाथांना भागवत लेखनापेक्षाही अधिक परिश्रम पडले.
त्यामुळे त्रासून जाऊन क्षमाशील आणि शांती जलनिधी अशा नाथांनी ज्ञानेश्वरीच्या पाठात इति उत्तर भेसळ केली जाऊ नये म्हणून अशी भेसळ करू पाहणारास अहिंसक भाषेत शाप देऊन ठेवला आहे. ई हरिभावनेने जनसेवा करणाऱ्या सेवकाला लोकांच्या जीवनाची घडण चालवणे सहसा आवडत नाही. चालत असताना वाटेवर एखादा किडा पडला असला तरी अहिंसक पुरुष हळूच पाऊल मागे फिरवून वळण घेऊन पुढे जातो. कारण नाहीतर निजलेल्या त्या स्वामीची झोप मोडेल, त्याच्या रचलेपणाला धक्का लागेल अशी त्याला धास्ती वाटते, असे ज्ञानदेवाने वर्णिले आहे. एखाद्या किड्याच्या विषयी जर एवढी काळजी, तर मानव समाजाशी वागताना किती काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून समाज रचनेत सहसा हात घालू नये. व्यक्तीच्या मनोरचनेत फरक घडवीत समाज रचनेत अशा कुशलतेने फरक घडवून आणावा की तो कोणास एकाएकी कळूही नये आणि तिकडे समाज पार पालटून जावा, अशी थोर सुधारकांची करणी असते. आज जो उठला तो आपल्या जीवनात काडीचाही फरक न करता सबंध ब्रह्मांड रचना पालटून टाकण्याची भाषा बोलू लागला आहे. अशा मनोवृत्तीला थोर सुधारकांच्या या करणीचे आकलन होणार नाही. पण सुधारकांच्या जादूची सारी खुबी अनाक्रमणशील आक्रमणात असते. नाथांच्या जीवनात आणि साहित्यात हे पहावयास सापडते. एरवी अंत्यजाचे पोर कडेवर घेणे, श्राद्धाचे अन्न ब्राह्मणांच्या आधी महारांना देणे इत्यादी गोष्टी ज्या त्यांनी केल्या त्या त्यांच्या काळाकडे पाहता समाजाला असामान्य धक्का देणाऱ्या होत्या. तथापि असा धक्का देत असताही धक्का देत असल्याचा भास त्यांनी होऊ दिला नाही. केवळ भूतदयेने प्रेरित होऊन जे करणे योग्य तेच केले जात आहे असा गुणोत्कर्षाचा ठसा उमटविला. यातच नाथांचे नाथपण आहे. मोरोपंतांप्रमाणे सारे लोक हेच म्हणत राहिले की बा एकनाथा दयाळूत तू थोर, दीना जनांचाही भारी तुला घोर, त्वा अंत्यजाचे कडे घेतले पोर, तारी जसे कोटी तैसाची हा मोर. त्या दृष्टीने स्वतः सबंध जन्मभर मूर्तिपूजा करीत राहूनही मूर्तिपूजेतील दोषांचा निषेध त्यांनी कसा आत्मीयतेच्या हक्काने केला आहे. भजन 24 ते 27. तसेच समाजातील उच्च नीच भाव काढून टाकण्याविषयी त्यांनी समाजाला कसे विनविले आहे. भजन 61 ते 62 हे पाहण्यासारखे आहे. ई निरंतर भगवत भावनेने वर्तणारा पुरुष हा एक परिशुद्ध परीसच समजला पाहिजे. म्हणजे त्याचा स्पर्श असलेल्या वातावरणात लोखंडाचा गंधही उरू नये, सारे सोनेच होऊन जावे अशी अपेक्षा राहील. परिसाच्या उपमेऐवजी चंदनाची आणि वैरागर मण्याची उपमा घेऊन नाथांनी हीच अपेक्षा व्यक्त केली आहे. तू चंदन आहेस आणि तुझ्या सर्वांगी सुवास आहे, तर तो सुवास गप्प कसा राहील.
सभोवतालचे तरू तुझ्या सहवासाने चंदन कसे होणार नाहीत? तू जर वैरागर मणी आहेस आणि तेजाने परिपूर्ण आहेस, तर सभोवतीचे हरळ म्हणजे गारगोटे तुझ्या स्पर्शाने हिरे कसे होणार नाहीत? अनुभवी गुरुपासून दृष्टी लाभलेला एकनाथ म्हणतो, तू जर पूर्ण संसिद्ध झाला आहेस तर तुझ्या सन्निधीत येणारा कोणीही तुझ्यासारखा कसा होणार नाही? हा मी 140व्या भजनाचा अर्थ गद्यात विवरला आहे. ही शुद्ध सत्याग्रही निष्ठा आहे. भगवत भावनेने भूतांची सेवा करू पाहणारा कोणी या निष्ठेचा अस्वीकार करू शकत नाही, याहून वेगळी कल्पना करू शकत नाही. सत्याग्रह शस्त्राला पराजय माहीत नाही असे गांधीजी म्हणत, तोच आशय 139व्या भजनात अलंकारिक भाषेत नाथांनी मांडला आहे. संत हे फार मोठे घातकी आहेत. त्यांचा घात करू शकणारा आजवर कोणी भेटला नाही. त्यांनी निजबोधाचा फास घालून उभ्या आणि आडव्या गंधाचे दोघे गोसावी, काम आणि क्रोध मारून टाकले. त्यांनी सर्वांचा निःपात करण्याचा उद्योग आरंभिला. आपल्या चारी बाजूंचे चारी गाव त्यांनी भर दिवसा जाळून टाकले. असे नाथांनी त्यांचे कौतुक केले आहे. इंद्राच्या पराक्रमाचे वेदामध्ये असेच वर्णन शतशः आले आहे. शेवटी या रूपक शैलीचे पांघरूण फेकून देऊन एकदा ऋषीने साध्या भाषेत सत्य सरळ सांगून टाकले. मायेत सातेयानी युद्धानी आहुहु नाद्य शत्रुम ननुपुरा विवित्से. हे इंद्रा, तुझी युद्धे म्हणून जी म्हटली गेली ती केवळ मायाच होती. तुला आजही कोणी शत्रू नाही आणि मागेही कोणी नव्हता. सूर्यावर अंधकार हल्ला करतो आणि सूर्य आपल्या सहस्र किरणांनी अंधकाराचे विदारण करतो. याचा अर्थ इतकाच की सूर्यापुढे अंधार तोंड दाखवित नाही. सूर्याला अंधार माहीत नाही. सूर्य नसणे म्हणजेच अंधार असणे. पूर्ण अहिंसेमध्ये सहजच वैरत्याग होतो. वैर उरत नाही असे पतंजली म्हणतो. परिपूर्ण भगवत भावनेसमोर दुर्जनता दर्शनच देत नाही असे नाथ म्हणतात. इंद्राला वैर माहीतच नाही असे वेद म्हणतो. सत्याग्रह शस्त्राला पराजय माहीत नाही असे गांधीजी म्हणतात. या सर्वांचा अर्थ एकच आहे. हरिभावनेने भारलेला पूर्णात्मा सारे विश्व आत्मसात करील, त्याला आपलेच रूप देईल. या सिद्धांतापासून एक प्रतिसिद्धांत असाही निघतो की देहाच्या उपाधीत असताना कोणीही पूर्णात्मा होऊ शकत नाही. अर्थात उंचातले उंच महात्मेही अपूर्ण असणार आणि त्यांच्या अपूर्णतेच्या मानाने दुर्जनांची त्यांच्याशी कमी अधिक गाठ पडणार. आणि साहजिकच मग दुर्जनांच्या प्रतिकाराचाही प्रश्न उठणार. तो सोडवायचा कसा? याच सत्याग्रही निष्ठेचा विनियोग करून तो सोडवायचा. दुर्जनांचा प्रतिकार म्हणजे दुर्जनतेचा प्रतिकार, म्हणजेच बाहेर दिसून पडणाऱ्या दुर्जनतेचा
निज हृदयात शोध. हे समीकरण सूत्र पक्के झाले म्हणजे क्षमाशील वृत्ती, क्लेश सहन, उदार भाव, निरहंकार वृत्ती, नम्रता, अक्षोभ्य शांती, मोकळे हृदय, यत्न सातत्य, फलत्याग हाच प्रतिकाराचा मार्ग ठरतो आणि ईश्वर भक्ताची नेहमीची जीवन पद्धती हीच असते. अशा रीतीने नित्याची जीवन पद्धती आणि प्रासंगिक प्रतिकार पद्धती दोन्ही एकरूपच होऊन जातात. असा विचार केला म्हणजे लक्षात येते की सत्याग्रह ही वस्तुतः एक जीवन पद्धतीच आहे. ओघाने अथवा आपाततःच तिचे प्रतिकार पद्धतीत रूपांतर झाल्याचा परिस्थितीमुळे आभास होतो. मी हे नीट मांडू शकलो की नाही मला सांगता येत नाही. सत्याग्रह विचार शेवटी अद्वैतात मिसळून इतका सूक्ष्म बनतो की तो शब्दाने व्यक्त करणे कठीणच आहे. सत्याग्रहाची ऐतिहासिक काळातील आदर्श उदाहरणे म्हणून आपण जी आठवतो त्यात एकनाथांचे उदाहरण आहे. दुर्जनाने अंगावर थुंकत जावे आणि नाथांनी पुनः पुनः स्नान करीत जावे ही एखादी कल्पित कहाणी नाही. नाथकालीन सत्ताधीश वर्गाच्या मदांधतेची निदर्शक अशी ती ऐतिहासिक घटना आहे. मला वाटते सत्याग्रहाचे याहून चांगले उदाहरण दाखविणे कठीण आहे. येशू ख्रिस्ताच्या आणि ख्रिस्तपूर्व चिनी तत्वज्ञ लाओ त्से यांनी दिलेल्या निर्वैरतेच्या शिकवणुकीचा उल्लेख करून टिळकांनी गीता रहस्यात, आमच्या महाराष्ट्र साधू मंडळात तर एकनाथ महाराजांसारख्यांनी याप्रमाणे आचरण केल्याच्या कथाही आहेत असा नाथांच्या या उदाहरणाचा अभिमानपूर्वक उल्लेख केला आहे. तो सर्वथा योग्यच आहे. या बाबतीत ओघाने एका गोष्टीचा खुलासा करणे जरूर आहे. एका गालावर मारले असता दुसरा गाल पुढे कर ही ख्रिस्ताची शिकवण अथवा नाथांची वरील वागणूकही अप्रतिकार सूचक आहे. आणि गांधीजींची शिकवण अहिंसात्मक पण प्रतिकाराची आहे असा एक श्लेष मंडळी काढीत असतात. मला हा श्लेष चुकीचा वाटतो. शाब्दिक श्लेषच पहावयाचा तर ख्रिस्ताच्या वाक्यातही प्रतिकार दिसून पडणारा आहे. तुझ्या गालावर मारले असता तिकडे तू लक्ष देऊ नको अथवा तू स्वस्थ राहा असे त्याचे वाक्य नाही. दुसरा गाल पुढे कर असे वाक्य आहे. ज्यांना प्रतिकार शब्दाविषयी प्रीती जडली असेल त्यांचे यात समाधान होण्यासारखे आहे. माझ्या दृष्टीने हे समाधान आणि तो श्लेष दोन्ही कुचकामाची आहेत. परिपूर्ण निर्भय आणि निर्वैर पुरुषाची सहज वागणूक मग तिचे स्वरूप सक्रियतेचे असो निष्क्रियतेचे असो एकरूपच असते. दुर्जन अंगावर थुंकला असता एखादा निर्वैर पुरुष आपण आपल्या अंगावर थुंकून घेईल. दुसरा निर्वैर पुरुष काहीच न करता हास्यमुखाने पुढे चालू लागेल. तिसरा निर्वैर पुरुष नाथांप्रमाणे प्रतिक्रियारूप स्नान करील. चौथा निर्वैर पुरुष प्रसन्न वदनाने आणि आत्मीय भावनेने समोरच्याचे कान धरणारा कल्पिता येईल. परंतु
गांधीजींच्या अहिंसेची अथवा सत्याग्रहाची अशी विशेषता सांगता येईल की गांधीजींनी त्या कल्पनेचा सामुदायिक प्रयोग केला. नाथादिकांचा तो व्यक्तिगत प्रयोग होता. हा भेद खरा आहे, पण तोही बराचसा परिस्थितीच्या कारणाने झालेला आहे. त्या त्या काळाची एक आवश्यकता आणि एक शक्यता असते. तदनुकूलच त्या त्या काळच्या महापुरुषांनाही सुचत असते. शिवाय विश्वव्यापक विशिष्ट शक्तीचेही प्रयोग आधी व्यक्तिगत क्षेत्रात होऊन तेथून कसोटीस उतरल्यानंतर पुढे सामुदायिक घडायचे, अशीच विज्ञान पद्धती आहे. वैज्ञानिकांचे सारे प्रयोग आधी लॅबोरेटरीत साधायचे आणि मग जगात पसरायचे. लॅबोरेटरीतील अनुभवांच्या आधारानेच ते जगात जाऊ शकायचे. अशा सरणीत अडचण काहीच राहत नाही. व्यापक करताना व्यावहारिक मर्यादा काय लागू होतील तेवढ्या सांभाळल्या म्हणजे झाले. पृष्ठभूमीतील बहुतेक सारे सिद्धांत बिंदूऐवजी रेखा, रेखेऐवजी पृष्ठ अशा फरकाने जसे घनभूमितीत सहज लागू होतात तसेच येथेही आहे. म्हणून व्यक्तिगत आणि सामूहिक प्रयोगात तत्वतः काही फरक मानण्याची गरज नाही. परिस्थिती भेदामुळे सामुदायिक प्रतिकाराची कल्पना सुचणे नाथांना शक्य नव्हते. त्यांना तसे कोणी खोदूनच विचारले असते तर समाज संरक्षणासाठी क्षात्रधर्मास मान्यता देऊनही ते मोकळे झाले असते, असाही संभव आहे. किंबहुना एकदा जनार्दन स्वामी ध्यानमग्न असताना आलेले परचक्र नाथांनी स्वतः घोड्यावर बसून परतवल्याची गोष्ट सांगितली जाते. या गोष्टीला तसे फार महत्त्व देण्याची गरज नाही, कारण ते नाथांचे निजचरित्र नसून नाथकालीन कर्तव्यनिष्ठ नागरिकाचे चरित्र आहे. नाथांचे चरित्र त्यांच्या सत्याग्रहात आहे. तेवढेच लोकांनी आणि टिळकांसारख्यांनीही लक्षात ठेवले आहे. सत्याग्रह शब्द नाथांना माहीत नव्हता, पण त्यांच्या सबंध जीवनात आणि मनोरचनेत ती वस्तू मुरलेली होती हे लक्षात घेतले म्हणजे आपुलीच दारा जरी टेके व्यभिचारा, क्रोधाचा थारा अंतरी न ये इत्यादी आत्यंतिक शांतीची जी त्यांनी वर्णने केली आहेत. भजन 147. त्यात नवल वाटण्याचे कारण नाही. सगळेच संत शांत असतात, तथापि संत मंडळीतही नाथांची शांती कर्णाच्या उदारतेप्रमाणे विख्यात आणि म्हण वजा झाली आहे. ज्ञानदेवांना एकदा राग आला आणि त्याबद्दल ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून मुक्ताबाईंचा त्यांना मार खावा लागला. ते पाहता शांतीचा उत्कर्ष साधण्यात नाथांसारखे नाथच होते असे म्हणावे लागते. या बाबतीत त्यांनी आपला अनुभव एके ठिकाणी 2-4 शब्दातच अशा मार्मिक रीतीने मांडला आहे की तो कोणाही साधकाचे लक्ष वेधल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणतात, देही वाढे
जो जो शांती तो तो विरक्ती आंगी बाणे, ऐसा आहे अनुभव. वैराग्यशील माणसात काही एक प्रकारची कटुता असते, अशी सार्वत्रिक कल्पना आहे. त्याच्या नेमके उलट हे नाथांचे कथन आहे. विरक्ती आणि शांती हे त्यांनी पर्यायच केले आहेत. हीच खरी आणि समग्र दृष्टी आहे. एरवी लोक कल्पनेनुसार नुसते वैराग्य हेकाडपिसे ठरून त्याच्या मदतीला आणि त्यातील दोषांच्या निवारणासाठी विवेकाची जोड त्याला देऊन विचाराची पूर्णता करावी लागते. ही सारी भानगड नाथांनी आपल्या अनुभवाच्या बळाने कापून टाकली आहे. ज्या वैराग्य गुणाने साधकाचा कर्मयोग, ध्यानयोग आणि चिंतनयोग सफल व्हायचा, तो स्वतःच लुळापांगळा आणि बावळा कल्पून घेतला तर त्या साधकाला आशाच काय राहिली. म्हणून नाथांनी अगदी योग्य मार्गदर्शन केले आहे. त्याचा आम्हा साधकांना कधीही विसर न पडो. नाथांचे हे असे विविध दर्शन त्यांच्या या निवडक अभंगात पाहून घेण्यासारखे आहे.